नमस्कार. आज आपण बघूया रवा टोमॅटो पापड अतिशय सोप्या पद्धतीने. याआधी खूप सोप्या उन्हाळी वाळवण रेसिपी दाखवलेल्या आहेत, त्यातलीच ही अतिशय सोपी रवा टोमॅटो पापडची रेसिपी आहे. बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे पापडांना. हे पापड तळल्यानंतर दुप्पट फुलतात. हे पापड तुम्ही ज्वारीच्या पापडाप्रमाणे शेंगदाण्यासोबत कच्चे सुद्धा खाऊ शकता. एवढे छान टेस्टी होतात, अजिबात कडक होत नाहीत. चला तर मग बघूया अतिशय सोप्या पद्धतीने रवा टोमॅटो पापड कसे बनवायचे. तर आदल्या दिवशी रात्री एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा किलो रवा घेतलेला आहे. पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा. तुम्ही बारीक रवा किंवा जाड रवा घेऊ शकता. इथे मी जाड रवा वापरलेला आहे. 2 ग्लास पाणी घातलं आणि रवा थोडासा मिक्स करून घ्यायचा. खालच्या साईडने रवा तसाच कोरडा राहू शकतो, म्हणून मिक्स करून घ्यायचं. आता बघा पूर्ण पाणी या रव्याने शोषून घेतलंय. तर आता याच्यात रवा फुलण्यासाठी म्हणून अजून 1 ग्लास पाणी घातलं. रव्याच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं पाणी घालायचं आणि थोडंसं मिक्स करायचं पुन्हा. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर रवा फुलण्यासाठी ठेवून द्यायचं. आता रात्रभर रवा छान भिजलेला आहे आणि फुललेला सुद्धा आहे. याच्यावरती जे थोडं लालसर पाणी आले ते काढून घेतलं आणि बघू शकता छान रवा भिजून मऊ झालेला आहे. आता अर्धा किलो रव्यासाठी 1 किलो टोमॅटो वापरायचे. रवा 1 किलो असेल तर टोमॅटो 2 किलो वापरायचे. अर्धा किलो रवा आहे म्हणून मी 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत. आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. टोमॅटो अगदी लालसर पिकलेले घ्यायचे चांगले, पापडांना छान रंग येतो. आता टोमॅटो कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटतेवेळी याच्यात पाणी किंवा दुसरं काही अजिबात घालायचं नाही. फक्त हे टोमॅटो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, म्हणजे टोमॅटोचा रस काढायचा आहे. तर आता हे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे गाळणीने गाळून घ्यायचे, कारण की पापडामध्ये आपल्याला त्याची साल किंवा बिया घालायच्या नाहीत, म्हणून हा टोमॅटोचा रस आता गाळून घ्यायचा आहे. पिठाची गाळणी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यातून हा टोमॅटोचा रस गाळून घ्यायचा. गाळणीवरती टोमॅटोची साल आणि बिया अडकतात आणि छान टोमॅटोचा प्लेन रस तयार होतो चांगला. बघा अशा प्रकारे बाकीचा राहिलेला टोमॅटोचा रस सुद्धा गाळून घेतलेला आहे आणि गाळणीवरती बिया आणि टोमॅटोची साल अडकली आहे ती टाकून द्यायची आणि अशा प्रकारे इथे आपला घट्ट टोमॅटोचा रस निघालेला आहे. आता हा रस अर्धा पातेला निघालेला आहे. रस मोजून घ्यायचा. अर्धा पातेला रसासाठी 1.5 पातेलं पाणी गरम करायला ठेवणार आहे. तर आता एक मोठं पातेलं घेतलंय. त्याच्यामध्ये ज्या भांड्यानी रस मोजला होता त्याच भांड्यानी 1.5 पातेलं पाणी गरम करायला ठेवलंय. झाकण ठेवून हे पाणी गरम होऊ द्यायचंय चांगलं. आणि बघा आता 5 ते 7 मिनिटांनी पाणी गरम झाले. आता याच्यामध्ये टोमॅटोचा रस घालायचा आहे. नंतर 1 चमचा पापडखार, थोडंसं जिरं, ओवा, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट या टोमॅटोच्या रसामध्ये घालायचं. तीळ असतील तर तुम्ही याच्यामध्ये 4-5 चमचे तीळ सुद्धा घालू शकता. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा रस चांगला गरम करून घ्यायचा. या रव्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं, म्हणजे गाठी होणार नाहीत पापडामध्ये. आता हे टोमॅटोचा रस खूप उकळायचा नाही, नाहीतर मग गाठी होतात. गरम करायचा चांगला आणि आता लाटण्याने हाटून रवा ओतायचा आहे एका हाताने आणि एका हाताने लाटण्याने हटायचा आहे आणि
फास्ट हटायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत जास्त। छान हटून झालेला आहे आणि आता हे 5-1 मिनिटं शिजल्यानंतर बघा घट्ट झालेला आहे। 1-2 गुठळ्या झाल्या असतील तर अशा प्रकारे फोडून घ्यायच्या आणि एकदम प्लेन पीठ तयार झालेला आहे। बघू शकता अजिबात गुठळी झालेली नाही। आता हा जाड रवा होता त्याच्यामुळे छान रवा फुगलेला आहे। हे मिश्रण घट्ट वाटते म्हणून मी अर्धा ग्लास पाणी गरम करून याच्यात घातलं। रव्याच्या क्वालिटीनुसार पाणी कमी जास्त लागू शकतं, म्हणजे मी 1.5 पातेलं पाणी आणि त्याच्यावरती अर्धा ग्लास पाणी वापरलेला आहे। रवा बारीक असेल तर 1.5 पातेलं पाणी पुरेसं आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी 2 चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा। याच्यामुळे पापड छान खुसखुशीत होतात आणि छान फुलतात सुद्धा तळल्यानंतर। हे मिक्स करून घेतलं, झाकण ठेवून गॅसच्या बारीक फ्लेमवरती 12 ते 15 मिनिटं छान हा रवा शिजवून घ्यायचा आहे। आता 12 मिनिट झालेली आहेत आणि रवा शिजला आहे कसं ओळखायचं, तर याच्यावरती असे पांढऱ्या कलरचे बुडबुडे आले की मग ओळखायचं की छान हे मिश्रण शिजलेलं आहे। अजून एक 2-3 मिनिटं हे मिश्रण छान शिजवून घेतलेलं आहे। टोटल 15 मिनिट हे मिश्रण शिजवलेलं आहे। खूप जास्त घट्ट करायचं नाही किंवा खूप जास्त पातळही करायचं नाही, त्यामुळं पापड चिरतात किंवा तुकडे पडतात पापडांना। आता मोठ्या पातेल्यातलं पीठ छोट्या पातेल्यामध्ये थोडंसं काढून घेतलं, बाकीचं पीठ झाकून ठेवलं गॅस बंद करून आणि आता याचे प्लास्टिकवरती पळीपापड बनवून घ्यायचे। प्लास्टिकवरती बनवलं तर पळीपापड अगदी सहज निघतात। कपड्यावरती बनवलं तर काढायला थोडंसं अवघड जातं, पण प्लास्टिकवरती सहज निघतात। त्यामुळं मी प्लास्टिकवरतीच पापड बनवते आणि खूप जास्त पापड पसरवायचा नाही, तळल्यानंतर खूप फुलतो पापड, त्यामुळे मध्यम आकाराचे पापड बनवायचे। आणि अशा पद्धतीने हे पापड बनवून घेणार आहे। थोडंसं मिश्रण गार झाल्यानंतर रव्यामुळे घट्ट झालेलं आहे, पण याच्यापेक्षा थोडंसं पातळ तुम्ही बनवू शकता। आणि इथे अशा पद्धतीने सगळे पापड बनवून झालेले आहेत। बनवून झाल्यानंतर पापड छान 1 ते 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे। आणि इथे आपले मस्त कडकडीत उन्हात वाळल्यानंतर हे पापड छान तयार झालेले आहेत। खूप मस्त रंग आलेला आहे पापडांना, बघू शकता अगदी लाल भडक रंग आलेला आहे। टोमॅटो जर छान पिकलेले असतील तर पापडांना रंगसुद्धा खूप छान येतो। अजिबात तेलाचा वापर सुद्धा केलेला नाही हे पापड बनवते वेळी, तरीसुद्धा अगदी मस्त पापड झालेले आहेत। आता हा पापड तळून बघूया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि पापड टाकल्यानंतर मस्त पापड तेलात फुलून येतो, दुप्पट होतो आणि तळल्यानंतर खूप मस्त रंग आलेला आहे पापडांना। आणि मस्त दुप्पट फुलून टोमॅटोचा पापड तयार झालेला आहे। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा टोमॅटोचे पापड बनवून बघा, खूप टेस्टी होतात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।